तर साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 13वी साडी बघा कशी होती. त्याचा पदर जो आहे तो असा होता. पूर्ण साडी ग्रीन कलरमध्ये आणि गोल्डन कलरचा बॉर्डर होता. कटिंगला सुरुवात करूया. कापड 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे. 8 इंचांवरती मुंडा खोली आणि कमर उंची प्लस 1 इंच त्याची उंची ठेवायची आहे. कमर उंची त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. 8 इंच शोल्डर आणि खाली शोल्डर जेवढं घेत त्यापेक्षा पाऊण इंच कमी घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच 2 इंच मार्जिन सोडायचे बाहेर आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 2 इंच बाहेर मार्जिन सोडायचे आहे. सगळी मापे जोडून घेऊयात. 3.5 इंचावरती गळा रुंदी मार्क केलेला आहे. गळा खोली आपल्या आवडीनुसार आपण कितीही ठेवू शकतो. शोल्डर 8 इंच घेतलेला आहे आणि त्या खाली जो मार्क केलेला आहे ना आपण तो पाऊण इंच कमी घ्यायचा आहे. 3 इंचवरती मार्क करून मग व्ही आकारावरती गळा मी ड्रॉ केलेला आहे. तिथून कॉलर स्टार्ट होईल. 1 इंचांचा शोल्डर उतार द्यायचं आहे. त्याचा मध्य काढायचं आहे आणि उतार जिथे दिले शोल्डर उतार तिथे जॉईंट करायचं आहे. 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती आतला आणि बाहेरचा मुंडा ड्रॉ करायचा आहे. कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स एकदाच भेटेल आपल्याला. दोन्ही वेगळे करून पुढचा मुंडा आणि पुढचा गळा जो आहे तो कट करायचा आहे. कटिंग इथे झालेली आहे आपली. साडीच्या कापडावरती ठेवून कटिंग करून घ्यायचे अर्धा इंच जास्त सोडून. आता भाईची कटिंग बघूया. भाई उंची आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे. 3.5 इंचावरती मुंडा उतार आणि तिथून आपल्या टॉपला जो घेतला आहे मुंडा खोली 8 तो मार्क करायचा आहे. पुढे 2 इंचांची मार्जिन सोडायची आहे. खाली आपला कितीही दंडघेरच्या तिथे दंडघेर असेल त्याचा निम्मा घेऊन 2 इंच मार्जिन सोडायचं आहे. त्याच्या आतमध्ये 1.5 इंच मार्क करायचं आहे. पुढचा आणि जो मागचा मुंड्याचा आकार आहे तो देण्यासाठी आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे. कटिंग करून घ्यायचं आहे. भाई इथे कट करून झालेली आहे. आता आपण जो खालचा जो ए लाईनमध्ये घेर कट करणार आहे तो बघूया कटिंग. मी दोन्ही जो लेस आहे दोन्ही बॉर्डर काढून घेते आहे नंतर लावण्यासाठी. बॉर्डरच्या अर्धा इंच जास्त सोडून अर्धा नाहीतर पाऊण इंच जास्त सोडून बॉर्डर कट करून घ्यायचं आहे. नंतर बघा वरची जी कमर उंची आहे ती वजा करून जी माझी फुल लेंथ आहे खाली घेरची आपल्या गाऊनची ते घेतलं आहे. तिथून फोल्ड केलेलं आहे. 2 फोल्ड करून परत म्हणजे 4 फोल्ड आलेलं आहे तिथे. असं 4 घडी टाकायची आहे कापडाची. नंतर ते नीट ठेवायचं आहे. ते कसं काढलं, कमरची उंची जी आहे वरची 16 आहे ना ती वजा केली आणि ते वजा केल्यानंतर जेवढी पण आपली खाली गाऊनची फुल लेंथ असेल ती मार्क केली आहे. तिथे कमर घेरचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 2 इंच मार्जिन सोडायचं आहे. इथे आपल्याला कापड पुढे नाही आहे तर इथे आपला जॉईंट बसेल. बघा कमर उंची मी वजा करते आणि फुल लेंथ मार्क करून घेतलेलं आहे. कटिंग करून घ्यायचं आहे. कमर उंचीचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 2 इंच मार्जिन. इथे कापड पुढे 4 फोल्ड करून ठेवलेलं आहे जॉईंट बसवण्यासाठी आणि खाली 25 इंचांचा घेर घेतलेला आहे. 25 इंच 4 फोल्ड म्हणजे 100 इंचांचा आपला घेर तयार होईल. 2 इंच वरती घेऊन खाली थोडंसं उतार द्यायचं आहे आणि ए लाईनमध्ये कापड कट करून घ्यायचं आहे घेरसाठी. अस्तरचाही सेम असंच कटिंग करायचं आहे. हा कटिंग व्हिडिओ आहे. नंतर याचा स्टिचिंग व्हिडिओ येईल. आता तो कापडामध्ये जॉईंट आहे ना तो कट करून घ्यायचा आहे जेणे दोन्ही पार्ट्स पुढच्या आणि मागच्या आपल्याला भेटेल. कळ्यासुद्धा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे 4 कळी भेटेल. फ्रंट साईडला 2 आणि बॅक साईडला 2 असे. तरसाठी सुद्धा वरती तसंच करायचं आहे. कमर घेरचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 2 इंच मार्जिन. खाली घेर आपण जेवढं घेतलं आहे ना गाऊनसाठी तेवढंच घ्यायचं आहे. त्यापेक्षा 2-3 इंच कमी घेतला तरी चालेल आणि ए लाईनमध्ये कापड कट करून घ्यायचं आहे. अस्तरला सुद्धा कळ्या जे जॉईंट आहे बाजूला जॉईंट बसतील कारण आपला पन्ना अस्तरचा पण मोठा नाही आहे म्हणून. कटिंग इथे करून झालेली आहे. थँक्यू.